मग ते पत्र दिलं तुम्ही 25 तारखेला. त्यानंतर काय उत्तर आलंय त्यांच्याकडून किंवा काय अजूनपर्यंत कारवाई झाली? प्रशासनाने त्याच्यावरती कोणतंही मला कळवलेलं नाही, की तुमच्या पत्राचे वरती आम्ही काय कारवाई केली आहे. हाच तर मोठा गलथान कारभार मुंबई महानगरपालिका मध्ये होते. एक उपमहापौर पत्र देतो आणि त्याची दखल घेण्याची देखील ते त्या ठिकाणी त्यांना आवश्यकता वाटत नाही. याच्या अगोदर देखील मी मेनॉल्समध्ये आपण त्याची तपासणी करावी, अशा प्रकारची मी मागणी केली होती. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. जूनच्या अगदी शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला पाऊस, त्या पावसाने मुंबई आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये मोठा धुमाकूळ घातला होता. मुंबईची परिस्थिती बिकट झाली होती. बिकट या अर्थाने झाली होती, की स्वतः मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर सांगितलं, की जवळपास 350 ते 400 झाडं जी आहेत, ती मुळासहित पडली आणि ह्या 4-5 वर्षांमध्ये असं कधीच झालेलं नव्हतं. हे एका पावसामध्ये झालेलं आहे. त्यामुळे त्या अर्थाने मुंबईची परिस्थिती बिकट झाली होती. शाळेच्या बसवरती जे एक झाड पडलं, ते झाड पडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आयुक्तांनी एक चौकशी समिती नेमली. त्या समितीचा अहवाल आल्यानंतर देखील त्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्या. त्या चौकशी समितीने कोणालाही दोषी धरलं नाही. अगदी मुख्यमंत्र्यांनी जसं सांगितलं होतं, की सोसाट्याचा वारा आणि पाऊस हा या झाडं पडण्याच्या घटनांना जबाबदार आहे. तसाच काहीसा रिपोर्ट या चौकशी समितीने देखील दिला. महापौर जे आहेत मुंबईच्या रितू तावडे त्यांनी या चौकशी अहवालाच्या रिपोर्टपासून फारकत घेतली, किंबहुना त्याला विरोधच केलेला आहे. ह्या सगळ्या घटना घडत असतानाच मुंबईचे जे उपमहापौर आहेत संजय घाडी सर, ते आज आपल्यासोबत आहेत. सर, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि आभार की तुम्ही आम्हाला वेळ दिलेला आहे. अ, 2 मुद्दे आहेत आपले. पहिला मुद्दा तर तुम्ही जी मागणी केलेली आहे, आयुक्तांना पत्र दिलेलं आहे, त्या संदर्भातला आहे, की तुम्ही मुंबई शहरामध्ये घराची मागणी केली आहे. नेमकी ही गरज का पडली आहे तुम्हाला आणि नेमकी तुमची मागणी काय आहे? अ, मी 25 जून 2026 रोजी माननीय आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र दिलं होतं आणि त्याद्वारे मागणी केली होती, की मुंबईच्या उपमहापौरांना देखील निवासस्थान उपलब्ध करून द्यावे. बरं. हे माझ्या एकट्यासाठी नाही, याच्या भविष्यामध्ये जे उपमहापौर येतील त्यांच्यासाठी देखील ही सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे. याचं कारण एक, की महापौर आयुक्त असतील यांच्यासारखाच उपमहापौर देखील मुंबई शहरामध्ये फिरत असतात आणि विविध घटना घडत असतात. आता आपण जो उल्लेख केलात तो एक शाळेच्या बसवरती झाड कोसळून अपघात झाला. मेनोसमध्ये एक खान नावाची व्यक्ती पडली गेली. मानखुर्दला दुर्घटना झाली. झाडे पडून अनेक ठिकाणी आपल्याला दुर्घटना झालेल्या माहिती मिळाली. अशा ठिकाणी आपल्याला वेळ प्रसंग न पाहता जावं लागतं. तसंच दुसरं आहे, की मुंबई महानगरपालिकेचे विविध कार्यक्रम असतात. राज्य शासनाचे विविध कार्यक्रम असतात आणि त्या कार्यक्रमाला उपमहापौर हे निमंत्रित पाहुणे असतात किंवा अतिथी असतात. बरोबर. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या मासिक सभा असतात, सभागृहाच्या अनेक अनेक विषय समित्यांच्या सभा असतात. अनेक नागरिक मुंबई शहरातून, कानाकोपऱ्यातून उपमहापौरांच्या दालनामध्ये त्यांची विविध कामं घेऊन येत असतात. ह्यांना आपण वेळेत पोहोचून वेळ देणं फार आवश्यक असते. आणि माझं स्वतःचं वैयक्तिक कारण आपण जर पाहाल, तर मी राहतो दहिसरला. दहिसरवरून बरोबर. मला तिथे यायला ट्रॅफिक असेल तर किमान 2.5 तास यायला आणि 2.5 तास जाण्यासाठी लागतात. 5 तास माझे त्याच्यामध्ये खर्च होतात. ट्रॅफिक नसेल तर 2 आणि 2 4 तास. तर हा 4 तास वाचलेला जो माझा वेळ असेल, तो मी या इथे मुंबईकरांसाठी, मुंबईच्या प्रश्नांसाठी वापरू शकतो. एवढी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि हे काय जे निवासस्थान कायमस्वरूपी माझ्यासाठी नसणार आहे. आणि मुंबई महानगरपालिकेची अनेक निवासस्थाने इथे उपलब्ध आहेत. म्हणजे मी कुठचाही आग्रह करत नाही, की तुम्ही एवढे कोट्यवधी किंवा लाखो रुपये किंवा शेकडो रुपये खर्च करा आणि माझ्यासाठी निवासस्थान बनवा असं नाही. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त ज्या अश्विनी जोशी होत्या, ज्यांचं निवासस्थान होतं राणीच्या बागेत, ते एक उपलब्ध बरोबर. आहे. वरळीला एक आमच्या जल विभागाचं एक निवासस्थान उपलब्ध आहे. माटुंग्याला आहे. मलबार हिलला आहे. अशा अनेक ठिकाणी मुंबई महानगरपालिकेची ही निवासस्थानं अशीच पडून आहेत. आणि याचा जर उपयोग
उपमहापौरांना, विरोधी पक्ष नेत्यांना जर आपण दिला तर ते एक सोयीचं त्यांच्यासाठी येण्यासाठी होईल एवढी माझी माफक अपेक्षा होती. बरोबर, ते पत्र दिलं तुम्ही 25 तारखेला. त्यानंतर काय उत्तर आलंय त्यांच्याकडून किंवा काय अजूनपर्यंत कारवाई झाली? प्रशासनाने त्याच्यावरती कोणतंही मला कळवलेलं नाही, की तुमच्या पत्राचे वरती आम्ही काय कारवाई केली आहे. हाच तर मोठा गलथान कारभार मुंबई महानगरपालिका मध्ये होते. एक उपमहापौर पत्र देतो आणि त्याची दखल घेण्याची देखील त्या ठिकाणी त्यांना आवश्यकता वाटत नाही. याच्या अगोदर देखील मी मेनॉल्समध्ये आपण त्याची तपासणी करावी, अशा प्रकारची मी मागणी केली होती आणि अ, हे पत्र दिलं होतं मी 15 जून 2026 रोजी आणि बरं. 2 तारखेला ही घटना घडली, की या चेंबूर येथे मेनॉल्समध्ये अफजल खान म्हणून नावाची व्यक्ती मेनॉल्समध्ये पळून पडली आणि त्याच्यावरती मी मागणी केली होती, की आयुक्त ह्याच्यासाठी जबाबदार आहेत, प्रशासन याच्यासाठी जबाबदार आहे. आयुक्तांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. आणि त्याच्यानंतर आज मुंबई महानगरपालिकेला जाग आली आणि त्यांनी मेनॉल्सची तपासणी केली. त्याचप्रमाणे मॅन्युअल्सची दुरुस्ती करताना किंवा तपासणी करताना संरक्षित एक अ, अ, आपण जसं झाडाला कुंपण करतो तसं एक लोखंडी कुंपणाच्या झाडे या ठिकाणी बरं. त्या केलेले आहेत. हे म्हणजे हे एक लोकप्रतिनिधी आणि त्यातून उपमहापौरांसारखी व्यक्ती तुम्हाला लेखी पत्राद्वारे प्रत्यक्ष भेटून सांगते, तर त्यांच्या सूचनांचा आपण अतिशय गांभीर्याने विचार करून त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे. जर आयुक्त मॅडमने 2 दिवसामध्ये फोन फिरवून संपूर्ण यंत्रणा हलवली असती आणि सर्व मॅन्युअल्स चेक केले असते, तर ती दुर्घटना टळली. हा माझा त्याच्यामध्ये महानगरपालिकेला सतर्कता देण्याचा माझा उद्देश होता. बरं. नाही, हा जो दुसरा जो मुद्दा आहे तो थोडासा आपण नंतर चर्चेत घेऊ ना. तुमच्या घराचा किंवा राहण्याचा जो मुद्दा किंवा अ, अ, ट्रॅफिकचा जो मुद्दा महाराष्ट्र, मुंबईमध्ये जो प्रखरतेने जाणवतोय आणि तुम्हाला विशेष करून तो जाणवतोय. अ, 4-5 तास तुम्ही म्हणताय की तुमचा वेळ ह्या ट्रॅफिकमध्ये जातोय. अ, परंतु भाजपच्या माध्यमातून किंवा देवेंद्र फडणवीस हे इन्फ्रामॅन म्हणून त्यांना प्रोजेक्ट केलं जातंय. मुंबईमध्ये मेट्रो, ब्रिजेस एवढं सगळं त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या असं सांगणं आहे भाजपचं. तर हे असं वाटतंय की हे दावे मग फक्त कागदावरच राहिलेत किंवा भाषणापुरतेच राहिलेत. उपमहापौरांना जर त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा जर फायदा होत नसेल, तर मग सामान्य मुंबईकरांना त्याचा काय फायदा होतोय? नाही बघा, आपण सत्तेत असो किंवा सत्तेत नसो, मी एक प्रामाणिक शिवसैनिक आहे आणि जे दिसते आणि जे आहे ते आपण बोललं पाहिजे. मला जे दिसते ते तुम्हाला दिसते, मुंबईकरांना दिसते. मी जे सोचतो ते मुंबईकर सोचतात, आम्ही सोचतो. आज माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये मुंबई महानगरपालिकेचे रस्ते जवळ-जवळ 80% रस्ते जे आहेत, हे सिमेंट काँक्रीटचे केलेत. आता तिसरं शेवटचं सिमेंट काँक्रीट रस्ते करण्याचं शेवटचं फेज 3 आता टेंडर येणार आहे आणि बरं. ते सिमेंट काँक्रीटचे होते. परंतु आपण पाहाल, की दहिसरपासून ते कुलाब्यापर्यंत असणारा हा आमचा पश्चिम द्रुतगती हायवे मार्ग आहे आणि मुलुंडपासून कुलाब्यापर्यंत पूर्व उपनगराचा द्रुतगती मार्ग आहे. ह्या रस्त्यावरनं आपण जर फिरलात, तर तिथे जे पॅचेस मारलेले आहेत, जे खड्ड्यांवरती मास्टिक केलेलं आहे, हे योग्य पद्धतीचं नाही आणि त्यामुळे अनेक दुचाकी असतील, चारचाकी असतील, यांना तिथे एक आपल्याला अडथळ्याची शर्यत करत जावं लागते आणि हा त्रास सर्वच जण सहन करतात. मी उपमहापौर म्हणून माझी वेदना नाही, ही मुंबईकरांची वेदना आहे. बरोबर. आणि त्यामुळे मी मी ही मांडली आणि ही खरी आहे ना आणि याच्याबाबत मी पत्र दिलं होतं आयुक्त मॅडमना की मुंबई शहरातले रस्ते हे समतल असावेत. आपण परदेशातले रस्ते पाहतो, आपण सागरी सेतूवरती रस्ते पाहतोय, आपण अटल सेतूवरचे रस्ते पाहतोय. आहेत ना, समतल आहेत ना, एक समान आहेत. तिथे कुठेही वर-खाली नाहीये. मग मुंबई शहरामध्ये इकडे जर आपले रस्ते आपण समतल करणं, ह्याला फार मोठं काय रॉकेट सायन्स लागत नाहीये. आणि हे महानगरपालिकेने पावसाच्या अगोदर करणं अपेक्षित होतं म्हणून मी त्यांना अगोदरच पत्र दिलं होतं. आयुक्त मॅडमनी त्यानंतर त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे, की पावसाळ्याच्या नंतर आम्ही या दोन्ही पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरची सरफेसिंग करू आणि ते रस्ते समतल करू. यात फार बरं. मोठा काही विशेष खर्चाची बाब नाहीये. याच्यामुळे काय होणार आहे, की वाहनांचा वेग चांगल्या पद्धतीमध्ये होईल आणि ट्रॅफिकची या ठिकाणी कोंडी होणार नाही. एक साधा बरं. सोपा मी मार्ग सुचवला होता.
तुम्ही आता याच्या आधी बोलताना असं म्हणालात, की महानगरपालिका प्रशासनाचा जो कारभार आहे, तो गलथान कारभार आहे असं तुम्ही म्हणालात. महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी भाजपकडून ठाकरेंवरती किंवा त्या तत्कालीन जे शिवसेनेचे नेते होते त्यांच्यावरती हे आरोप केले, की 20-25 वर्षामध्ये मुंबईचा जो कारभार आहे महानगरपालिकेचा, तो गलथान कारभार आहे असं आरोप केले गेले. त्याच्यावरती निवडणुका झाल्या. त्या निवडणुका जिंकल्या गेल्या. जिंकल्यानंतर तुम्ही पुन्हा महानगरपालिकेवरती तसाच आरोप करताय. नाही, आरोप करत नाहीये. मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना, प्रशासनाला सूचना करतोय, की अधिक आपल्याला कामं करायची आहेत. जी कामं प्रशासकीय कालावधीमध्ये केली आणि जी 25 वर्ष युबीटीच्या कालावधीमध्ये जी रस्त्यांची किंवा इतर कामं झाली, त्याच्यापेक्षा वेगाने कामं करायला पाहिजे. आपल्याला मी सांगतो, की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या कार्यकालामध्ये मुंबई महानगरपालिकेतले रस्ते जे आहेत, हे प्रत्येक वर्षी 50-50 किलोमीटरचे सिमेंट काँक्रीटचे करायचे. अशा प्रकारचं त्यांचं काम होतं. आता तुम्ही विचार करा, मुंबई शहरामध्ये जवळ-जवळ 400-500 किलोमीटरचे रस्ते असतील, तर ते आपण 50-50 किलोमीटर प्रत्येक वर्षी करत गेलो, तर संपूर्ण रस्ते पूर्ण व्हायला किती वर्ष लागतील? आणि हाच निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला, की सरसकट आपल्याला 3 टेंडरमध्ये, 3 निविदांमध्ये आपल्याला मुंबई शहरातले सर्व रस्ते आपल्याला सिमेंट काँक्रीट करायचे आहेत. असं केल्याच्या नंतर आपल्याला जे आपण पावसाळ्याच्या पूर्वी जे पावसाळ्यामध्ये जे खड्डे पडतात, ते खड्डे बुजवण्यासाठी जे आपण निविदा काढतो, त्याच्यासाठी खर्च करतो, तोही बंद होईल आणि खड्डेमुक्त मुंबई शहर या ठिकाणी मुंबईकरांना आपल्याला देता येईल. हा त्यांचा हेतू होता आणि तो हेतूसाठी आता शेवटचं फेज 3चं टेंडर राहिलेलं आहे. ते पावसाळ्याच्या नंतर त्याची प्रत्यक्ष कामं 15 ऑक्टोबर पासून सुरू होतील. परंतु त्याच्या अगोदरची जी आपल्याला परिस्थिती आहे, ती आपण करणं गरजेचं आहे. आज आमचं कर्तव्य आहे. आम्हाला मुंबईकरांनी निवडून दिलेलं आहे. आज आम्हाला जे दिसते, मुंबईकरांनाही दिसते, ते आपण प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन गतीने आपल्याला काम करता येईल का? हा आपण विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठीची ही माझी सूचना होती. बरं. दुसरा मुद्दा म्हणजे जे झाडं पडण्याच्या घटना घडल्या, त्याच्यानंतर एक चौकशी नेमली गेली. त्या समितीने अहवाल दिला. त्या अहवालाशी ज्या महापौर आहेत रितू तावडे यांनी असहमती दर्शवली. त्यांनी थेट आरोप केला आयुक्तांवरती, की प्रशासनिक अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जातंय. तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? 100% बरोबर आहे महापौर मॅडमचं. कारण ही दुर्घटना झाली ती अतिशय दुर्दैवी होती. याच्यामध्ये एक 10 वर्षाचा विहान श्रीवास्तव नावाचा शालेय विद्यार्थी त्यामध्ये त्याचं निधन झालं. आई-वडिलांचा तो एकुलता एक होता. आणि या एकुलता एक मुलगा ज्यांचा जातो त्यांना त्यांचं दुःख कळते आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही मुंबई महानगरपालिकेची होती. याचं कारण आमच्या उद्यान विभागाने तसं रस्ते विभागाला ज्यावेळेला रस्ते बनवतात त्यावेळेला ह्या झाडाची आणि त्या झाडाचे रस्त्याच्या लगत असणाऱ्या झाडांची स्थितीची लेखी पत्रक देऊन कळवलं होतं. त्यावेळेला या रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची काळजी घ्यायला पाहिजे होती आणि उद्यान विभागाच्या अधिकाऱ्याने त्या जातीने ही त्याची चौकशी करून त्यावरती अगोदरच कारवाई करायला पाहिजे होती, जेणेकरून ही दुर्घटना घडली नसती. आता राहिला प्रश्न, ही घटना घडल्याच्या नंतर आयुक्त मॅडमनी तातडीने याच्यावरती आणि याच्या संदर्भात मी आवाज उठवला होता. आयुक्त मॅडमचा राजीनामा मागितला होता. आपण सर्व प्रसार माध्यमांनी त्याला प्रसिद्धी दिली होती आणि त्यांनी ताबडतोब जाहीर केलं, की त्या तिकडचे जे सहाय्यक आयुक्त आहेत आणि सब इंजिनियर्स आहेत संबंधित विभागाचे, त्या 4 जण अधिकाऱ्यांना निलंबित केलं होतं. हा निर्णय दिला, हा आदेश दिला आयुक्तांनी. आयुक्तांच्याच आदेश एक समिती नेमून त्या समितीची अहवाल आल्याच्या नंतर तो बदलला. म्हणजे याचा अर्थ काय करायचा? मग तुम्ही त्यांना निलंबितच का केलंत प्रथम? तुम्हाला जर त्यांना पाठीशी घालायचं होतं, तर तुम्ही थांबायला पाहिजे होतं. चौकशीची आदेश द्यायला पाहिजे होते. चौकशी झाल्याच्या नंतर कोण त्याच्यामध्ये निर्दोष आहे किंवा कोण सदोष आहे, हे तुम्ही द्यायला पाहिजे होतं. पण तुम्ही जो निर्णय दिलात, तो अतिशय घाईघाईने दिलात आणि त्याच्यावरती चौकशी समितीचा अहवाल आल्याच्या नंतर सर्वांना माफ केलं गेलं आणि ठेकेदार जे आहेत, त्यांना दंड केलात तुम्ही 7,00,000चा. आता ह्या 7,00,000चा दंड करून त्या विहान श्रीवास्तवचा जीव आपण परत करणार आहात का? आणि हा आलेला अहवाल कालच्या सभागृहामध्ये विरोधी पक्षाने देखील आणि सत्ताधाऱ्यांनी देखील नाकारला आणि महापौर मॅडमने पुन्हा याची सखोल चौकशी करून आपण याचा अहवाल पुन्हा सादर करावा असे आदेश काल दिले. बरं. गेल्या
4 वर्षांपासून म्हणजे 2017ला महानगरपालिकेच्या नगरसेवकांची टर्म संपली आणि त्यानंतर 22 मध्ये 17 ते 22 अशा निवडणुका होत्या. अशा तो कार्यकाळ होता. 22 नंतर 4 वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. त्यामुळे प्रशासनावरती लोकप्रतिनिधींचा जो एक वचक असायला पाहिजे, जे नियंत्रण असायला पाहिजे होतं, ते नव्हतं. तोच तसाच कारभार आताही सुरू आहे का? थोड्याफार प्रमाणामध्ये अधिक प्रमाणात आपण म्हणायला लागेल, की प्रशासन अजून त्या प्रशासकीय कालावधीच्या कामकाजातून बाहेर येताना आपल्याला दिसत नाहीये. त्यामुळे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून मग सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, आम्ही मुंबईकरांचे प्रश्न लावून धरण्यासाठी प्रशासनावरती वचक ठेवणं गरजेचं आहे आणि ते काम आम्ही सगळेच मिळून करतो आहोत. आपण आता पाहत असाल, की मुंबई महानगरपालिकेची सभागृह देखील 2-2, 2:30 वाजेपर्यंत आम्ही चालवतो. त्यामुळे विरोधकही असतील किंवा सत्ताधारी असतील, सर्व नगरसेवकांना त्या विषयांवरती किंवा आपल्या प्रभागातील विषयांवरती बोलता येते. त्यामुळे अ, प्रशासनाला देखील कळतंय, की या मुंबई शहरामध्ये नव्याने निवडून आलेले म्हणजे नवीन 4 वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत आलेले नगरसेवक तळमळीने त्या ठिकाणी बोलतात आणि मोठ्या प्रमाणावरती उपस्थिती अगदी रात्री 2-2:30 वाजेपर्यंत असते आपण पाहताय. त्यामुळे आम्हीही प्रशासनाला विनंती करू, की आपणही त्या प्रशासकीय कालावधीच्या कामातून बाहेर पडून आपण नगरसेवक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यांना बरोबर घेऊन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्परता दाखवा, अशी विनंती आहे. बरं. 1-2 शेवटचे प्रश्न आहेत सर. मला माहिती आहे तुमचा वेळ संपत आलेला आहे म्हणजे किंवा तुम्हाला दुसरीही कामं आहेत. परंतु एक महत्त्वाचे 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, की आयुक्त म्हणजे प्रशासन आणि महापौर किंवा उपमहापौर या दोघांमध्ये एकमत होताना दिसत नाहीये. म्हणजे सुरुवातीचाच काळ आहे, पहिलाच पाऊस आहे, 5 वर्ष अजून बाकी आहेत तुमच्या कार्यकाळाची. सुरुवातीच्याच काळामध्ये जर असे असहमती असेल, असा दुरावा असेल, नसेल, तर मग पुढे कसं काम होणार आणि त्याचं नुकसान सामान्य मुंबईकरांना भोगावं लागणार की नाही मग? नाही थोडंसं ही सुरुवात आहे आणि आम्ही सामंजस्याने घेतलेलं आहे. अश्विनी भिडे आणि या देखील मुंबई महानगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून अ, नव्याने कारभार घेतलेले पहिलीच याच्यापूर्वी वेळ आहे त्या त्यांची. परंतु मुंबई त्यांना काही नवीन नाहीये. याच्यापूर्वी मुंबईचं नाही, काम, नाही. प्रशासनिक काम त्यांना नवीन नाहीये. याच्यापूर्वी 2-3 वर्ष ते अतिरिक्त आयुक्त म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये होतेच. त्यांनी काम केलेलं आहे. थोडंसं मला असं वाटतं, की त्यांना त्यांचं जम बसवायला थोडासा वेळ द्यावा लागेल. त्यांच्या बरोबरचे जे अतिरिक्त आयुक्त आहेत, उपायुक्त आहेत, त्यांना नीट समन्वय साधून काम करायला थोडासा वेळ द्यावा लागेल आणि झालं असं, की नुकतंच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि कामकाज चालू झालं आणि हा पाऊस जो आला, हा पाऊस ह्याच्यापूर्वी एक वेगळ्या प्रकारचा पाऊस आला. जूनमध्ये आपला पूर्ण महिना असाच कोरडा गेला आणि त्याच्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये आठवडाभर पाऊस पडला. परंतु त्यांनी जून महिन्याचा पूर्ण बॅकलॉग होता तो भरून काढला आणि जुलै महिन्याची सरासरी देखील आपल्याला पाणी त्यामुळे द्यायचं होतं ते भरून. जून महिना पूर्ण कोरडा गेला हे म्हणणं तुमचं बरोबर हो. आहे. मग त्यामुळे अतिरिक्त वेळ मिळाला की नाही नाही प्रशासनाला, वेळ मिळाला तुम्हाला आपण स्वतःला ही सगळी वेळ कामं मिळाला करण्यासाठी? नाही, नाही तसं नाही. वेळ मिळाला आम्हाला. वेळेत त्यामुळे कामही केली आपण. परंतु जो मुसळधार पाऊस आला, मी तुम्हाला सांगतो, की जून महिन्याची सरासरी पावसाचं जे हे होतं तो पाऊस आणि जुलै महिन्यातला सरासरी पाऊस एवढा दोन्ही महिन्यातला पाऊस एकदम आठवड्याभरामध्ये पडला. आणि तरी देखील मुंबई महानगरपालिकेने केलेली कामं लोकांना दिसली. टीका करणारे टीकाच करतील. रेल्वे थांबली नाही, बस थांबली नाही, कुठेही गाड्या थांबल्या नाही. भलेही पाणी जिथे-जिथे जमा होत होतं तिथे-तिथे पंपिंग आम्ही पंप लावून आपण ते लिफ्ट करून टाकत होतो. मुंबई कुठेही थांबायला दिली नाही आपण मोठ्या प्रमाणामध्ये. हे काम मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने केलं, त्याचंही आपण अभिनंदन केलं पाहिजे. आणि आपल्याला पुढच्या वर्षामध्ये आयुक्त मॅडमने देखील त्यांनाही कळून चुकलेलं आहे. त्यांनी मान्य केलं, की आमच्या प्रशासनाच्या ज्या सूक्ष्म चुका झाल्या त्याच्यामुळे ही थोडीशी अडचण झाली. पुढच्या वर्षी आम्ही जानेवारीपासून या पावसाळ्याच्या अगोदरच्या तयारीला लागू अशा प्रकारचे त्यांनी ठरवलंय आणि आमची विनंती आहे, की आपण वृक्षांच्या फांद्या छाटणं आहे, नालेसफाई करणं आहे, मिठी नदी साफ करणं आहे. हे सगळं आपण मे महिन्यात करण्याच्या पूर्वी आपण जानेवारी, फेब्रुवारीमध्ये आपण जर केली, तर आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये ते काम करता येऊ शकेल आणि पुढच्या वर्षी आपण ती तयारी करू. बरं, तुम्ही एका बाजूला आयुक्तांचा राजीनामा मागताय, दुसरी गोष्ट त्यांनाच नाही, जे चांगलं त्यांच्याकडनं आहे नाही, नाही कसं आहे, जे चांगलं आहे ते चांगलं आहे. बघा,
त्यांनी 99 कामं चांगली केली आणि एक वाईट केलं म्हणून आपण वाईट म्हणणं नाही. ती गोष्ट झाली वाईट ती वाईटच होती. की तुम्ही स्वतः त्या जागेवरती जाऊन जर बघितलात तुमचा मुलगा किंवा माझा मुलगा याच्यामध्ये जर नक्कीच. गेला अपघातात, तर ते किती वाईट वाटू शकतं. ती त्यावेळची माझी रिएक्शन होती आणि ती आयुक्तांनी पण मान्य केलं, की हे चुकीचं झालं. चुका बरं. मान्य करून जे आपण अधिक चांगलं काम करू, तर ते अतिशय चांगलं होईल. बरं. शेवटचा प्रश्न माझा, तुम्ही आयुक्तांना पत्र दिलं, त्यावरती अजूनपर्यंत तुम्हाला काही उत्तर नाहीये. महापौरांची याविषयी काय तुम्ही बोललात काय? आणि जर मी बोललात तर महापौरांनी काय सांगितलं? महापौरांना देखील या 13 तारखेला मी त्यांना पत्र दिलं आहे, या संदर्भामध्ये, की मी 13 अशा-अशा प्रकारे 13 जुलै. जुलैला, या बरं. परवाच. हं, आणि त्यांनाही सांगितलं, की मी अशा-अशा प्रकारची मागणी केलेली आहे आणि हं. आपण त्या संदर्भामध्ये सन्माननीय आयुक्त मॅडम यांच्याशी सुद्धा बोलावं, अशा प्रकारची त्यांना विनंती केली पाहिजे. कारण झालंय कसं, की आजपर्यंतच्या उपमहापौर आपण पाहिलं असाल, की एवढं अ, सुरुवातीपासून कोण काम करताना फील्डवरती आपण पाहिले नसाल. आणि त्यामुळे मी आज जे काम करतोय त्यामुळे मुंबई शहराला उपमहापौर कोण आहेत हे कळलंय आणि धडाडीने काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे. टीका नाही होऊ बरं, देत किंवा काही होऊ देत. महापौरांनी तुम्हाला या संदर्भात काय त्यांनी सांगितलं? काय सांगितलं, आश्वासन की दिलंय? तुम्हाला निवासस्थान मिळायला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करते. आणि त्यांनी सुचवलं, की आपल्याकडे वरळी येथे पण एक जल विभागाचं एक निवासस्थान रिक्त आहे. त्याची देखील आपण पाहणी करून घ्या आणि 1-2 दिवसामध्ये मी आयुक्तांना भेटेन. त्यांनाही विचारेन, की आपण काय केलेलं आहे या संदर्भामध्ये. कारण 25 तारखेला पत्र देऊन अजूनपर्यंत मला जर उत्तर येणार नसेल, तर ते एक थोडंसं त्यांना भेटून विचारतो आयुक्तांना. बरं. म्हणजे मला मला मी प्रश्न हा यासाठी विचारला, की जसं महापौर, उपमहापौर आणि आयुक्त या दोघांमध्ये, या तिघांमध्ये जर काही असहमती असेल, तर तशीच असहमती महापौर आणि उपमहापौरांमध्ये आहे का? नाही, नाही, नाही. महापौरांचाही याला पाठिंबा आहे. महापौरांनाही वाटतंय, की उपमहापौरांना जे निवासस्थान आहेतच ना आपल्याकडे, जे असेच पडून आहेत अनेक वर्षापासून झुळखात. तर ते निवासस्थानं त्याची थोडीशी डागडुजी करून दिली तर काय हरकत आहे आणि जी राणीच्या बागेमधला जो आपण निवासस्थान म्हणतो ते तर ऑलरेडी आहेच. बरोबर. आणि हां, त्यामुळे काही त्यात महानगरपालिकेचा एक पैसाही खर्च होत नाहीये. बरं. नक्कीच सर. तुमचे प्रश्न म्हणजे उपमहापौरांचा मुंबईमध्ये राहण्याचा जो प्रश्न आहे, तसाच तो मुंबईतल्या लोकांचा देखील राहण्याचा प्रश्न आहे. अपेक्षा आहे, की तुमच्या माध्यमातून तुमचाही प्रश्न सुटो, मुंबईकरांचाही प्रश्न सुटो आणि पुन्हा अशा घटना ज्या यावर्षी घडल्या, तशा घटना पुन्हा किंवा पुढच्या पावसाळ्यामध्ये घडू नये, हीच अपेक्षा आहे. तूर्तास आपण इथेच थांबूयात. सर, तुम्ही मुंबई आउटलुकला वेळ दिलात त्याबद्दल आभार. धन्यवाद आणि धन्यवाद, पुन्हा वेळ धन्यवाद. द्याल अशी अपेक्षा देखील आहे. 100% 100%.